नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला हे पहिलं फूल दाखवत आहे. तर ह्या जास्वंदीच्या रोपाला कसलं फूल येतं हे मला माहीत नव्हतं आणि हे अशा कलरचं फूल आलेलं आहे. म्हणजे वेगळं फूल आलेलं नाहीये. मला असं वाटायचं की याला कसलं फूल येईल. तर याची पानं अशी आहेत, त्यामुळे मी नेहमी विचार करत असायचे की याला कसलं फूल येत असेल म्हणून. तर आज याला पहिलं फूल उमललेलं आहे. ही कटिंग लावून मी 3 महिने तरी झालेले असावेत आणि छोट्याशा डब्यामध्येच ही कटिंग लावली होती. तर याचे रोपं तयार झालेले आहेत आणि त्याला पहिलं फूल आलेलं आहे आणि पुन्हा कळी सुद्धा येत आहे त्याला. तर मी कुठंही गेले ना तरी पण जास्वंदीची मला कटिंग भेटते, दिसली की मी घेत असते, मागून घेत असते आणि लावत असते. कुठंही गेले तरी मी ते झाडं सर्च करत राहते, म्हणजे मला शोध घेत राहते कोणत्या प्रकारचं वेगळं झाड आहे का, आणि मग मी त्याची कटिंग आणत असते आणि लावत असते. त्यामुळे माझ्याकडे असे बरेचसे जास्वंदीचे वेगवेगळ्या कलरचे रोपं आहेत आणि त्याला फुलं पण येत आहेत. तर अजून एक कटिंग लावलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चिमण्यांना पाणी पिण्यासाठी तुम्ही असं हे मटकं ठेवताय का उन्हाळ्यामध्ये? हे खूप गरजेचं असतं असं ठेवणं, कारण त्यांना सांगता येत नाही की आम्हाला तहान लागले म्हणून. आपण तरी तहान लागल्यावर पाणी पितो हांड्यातून वगैरे घेऊन, तर त्यांना सांगता येत नाही की आम्हाला तहान लागते. पक्षी पाण्या वाचून तर पडून मरू नयेत म्हणून असे हे पाणी ठेवा. भले तुमच्याकडे मटका नसेल, दुसऱ्या भांड्यात ठेवा, पण जरूर ठेवा. हे खूप पुण्याचं काम असतं. पण एक कटिंग लावलेली आहे, बऱ्याचशा कटिंग लावत असते मी, नेहमी लावत असते. आणि ही एक कटिंग लावलेली आहे. हिला सुद्धा लावून आता 2 महिने झालेले आहेत आणि 2 महिन्यानंतर आता हिला पानं फुटत आहेत. तर याला फुल कसलं येईल ते माहित नाहीये मला. पाहूयात. असा आपला छंद असतो ना, तो असाच जोपासायचा असतो. प्रत्येक वेळेला नर्सरीमध्ये आपल्याला हवं ते रोप मिळेलच असं नाहीये. जेव्हा आपण कुठं जातो तर वेगवेगळ्या प्रकारची, कलरची, व्हरायटीची रोपं तुम्हाला नक्कीच मिळून जातात. फुलांच्या बिया मिळतील, तेव्हा तुम्ही लक्ष ठेवायचं आणि तिथून त्या कलेक्ट करायच्या. म्हणजे आपला गार्डनिंगची हाऊस पूर्ण होते आणि आपल्याकडे सर्व झाडं तयार होतात. तर आता आपण फुलं काही फुललेत का जास्वंदीचे ते पण पाहूयात. या बादलीमध्येच हे झाड आहे आणि याला पण सुंदर फुलं येत आहेत. याला पण सुंदर कलरचं फुल येतं. आणि इकडे आहेत हे डबल कलरचे फुलं येतात, याला व्हाईट आणि पिंक. खूप साऱ्या कळ्या येतात एका वेळेला आणि खूप सारं फुलं येतात. तर ही पिवळ्या फुलांची जास्वंदी आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला याचं फूल पण दाखवलेलं आहे, पण आता याच्यावरती फुलं नाहीयेत. हे पण कटिंग पासून उगवलं होतं. आणि हे जास्वंदीचं इथे एक रोप आहे, हे पहा. याचं वेगळंच फूल आहे, गुलाबी लाल आहे आणि त्याला असं कातरल्यासारखं फूल येतं. ते सुद्धा मी शॉर्टमध्ये दाखवलं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला जास्वंदीचा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.